टर्न केल्यावर तो मिस्टायमिंग आहे आणि वायडिश लॉंगॉनला मात्र कुठल्या प्रमाणे चूक झाली नाहीये. पहिल्या विकेटचं पतन होत असताना जय हनुमान संघाला लागणारा हा पहिला धक्का फलंदाज बाद होतोय सचिन. विकेट हॅट्रिकसाठी आमचे सन्माननीय राघोजी माळी काकांकडून तब्बल ₹500 कॅश प्राईज आहे आणि स्पेशली रवी भोईरीचा झेल टिपला तर त्याला सुद्धा ₹200 कॅश प्राईज त्या झेलसाठी. आणि हा झेल उडालाय, चिप शॉटचा प्रयत्न होता, कॅप्टनच्या डोक्यावर चिडू जात असताना दन 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 करत 1 2 4 4 रन. मात्र थांबवण्याचा प्रयत्न होता परंतु त्या रेसमध्ये कुठेतरी आपल्याला चेंडूचा विजय होताना आपण पाहिलं. आणि तुषार पहिल्या चेंडूला मात्र सामोरा जात असताना मात्र या ठिकाणी चौकार त्याने वसूल केला. 8 धावा इथे मात्र त्या ठिकाणी धाफलकी होती पाहायला. त्यानंतर गोलंदाजानं वापसी करून दाखवली. महेश मालेला मिळणारी ही दुसरी सफलता. फलंदाज होते बाद. ओम नम शिवाय, शुभम शुभम कुरुम कुरुम, शिवाय नम ओम. आजचा दिवस आणि आज महेश खूप सुंदर पद्धतीने बॉलिंग करतोय. पहिल्या षटकाची समाप्ती करत असताना 2 धक्के दिले, 2 चौकार योगी सर खाल्ल्यानंतर सुद्धा अगदी परफेक्ट पद्धतीने गोलंदाजी केली, अचूक मारा केला आणि विकेट प्राप्ती कशी होईल हा प्रयत्न केला महेश माळीने आणि त्या प्रयत्नामध्ये अगदी सफल ठरले. 2 गडी बाद, 4 धावसंख्या, माफ करा धावसंख्या आहे ती 8, 2 गडीच्या मोबदल्यात. नक्कीच कार्यसर आपण जर पाहिले तर महेश माली तसे मात्र 40+ माध्यमातून खेळत असतात परंतु युवकांना लाजवणारी गोलंदाजी तिथे मात्र आपण पाहिली. आणि त्यांच्या गोलंदाजीच्या विरोधात 2 चौकार नक्कीच आले परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा मात्र त्याकडे प्रेशर घेतला नाहीये आणि 2 प्रमुख फलंदाज त्यांनी मात्र या ठिकाणी बाद केलं. आणि पावसाळ्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीत जर पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये एक चांगली गोलंदाजी आपण पाहिली तर इकॉनॉमिकल गोलंदाजी विथ 2 विकेट्स एक चांगली सुरुवात महाकाल 11 संघाची आपल्याला पाहायला मिळाली. तर यानंतर जो पुढील सामना आहे दोन्ही संघांना मात्र पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. क्रिशा 11 विरुद्ध मायरा 11. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण कुठेही जाऊ नका, नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. मायरा 11 विरुद्ध क्रिशा 11 यानंतर होणारा सामना असेल. अचूक तंत्र वापरलं बॉलिंग करत असताना महेश माळीने. समोरचा फलंदाज आहे तो फटके मारणारच आहे, चौकार असू द्या जाऊ द्या हा त्याचा प्रयत्न होता. परंतु मी काहीतरी करू शकतो, मी माझ्याकडे क्वालिटी आहे, माझ्या भात्यामध्ये अस्त्र आहेत ते मी दाखवेन आणि तो वापरण्याचा प्रयत्न करेन हे दाखवून दिलं महेश माळीने. आणि 2 चौकार आल्यानंतर सुद्धा 2 गडी बाद केले पहिल्या षटकामध्ये. वाकडेजोगी कामगिरी. षटक इथे दुसरा सुरू झालाय. षटक क्रमांक दुसरा हाताळतोय गोलंदाज मिस्टर राजेश भोईर. राजेश पवार आहे. थोडंसं नामामध्ये आपण चेंजेस करूया. चला स्पीडअप करायचं प्लीज, कारण तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनिटाचाच वेळ असेल. या 25 मिनिटामध्ये तुम्हाला पहिला डाव इथे मात्र कंप्लीट करायचा आहे, कारण एकूण आज 15 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. राजेश पवार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आलाय. पाहू शकाल या ठिकाणी पहिला चेंडू मात्र कुठेतरी अगदी इष्टाच्या रोखाने हाताला होतं परंतु फलंदाज झाले बीट. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनच्या फलंदाज क्षेत्ररक्षक बीट झाले आणि सरळ चेंडू डीप थर्डमॅनच्या बाहेर मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी हा चौकार.
इथे मात्र ओरपी चेंडू सरळ ऑन साईडला फेकून दिलाय आणि पाठवला अगदी साईड स्क्रीनच्या वरून 7 धावांसाठी हा आलाय षटकार. अतिशय सुंदर खेळतोय मच्छिंद्र. आधी चौकार आला तो सुद्धा नशिबाचा. त्या काळाने काय झालं योगी सर की आत्मविश्वास वाढला गेला बॅट्समनचा. आता फ्रंट फुटला पुन्हा एकदा आले सरळ लॉफ्टेड स्ट्रेट डाव बघितला आपण. षटकार 2 चेंडूमध्येच 10 धाव कुठल्या पण तो हा चेंडू बाहेर ठेवलाय ऑफस्टिकच्या गोलंदाजाने. पाहिलं की चॅनलमध्ये देऊन चालणार नाहीये. बॅट्समन अगदी पूर्णपणे मिडलिंग करतोय आणि त्याच काळाने गणेश पवारने हा चेंडू जसा वाईट टाकला आउटसाइड ऑफ द ऑफस्टम आणि चेंडू डॉट काढलेला आहे. धावसंख्या 2 गडी बाद ती म्हणजे आहे ती 18 आणि राजेश पवारचा आपण विचार केला तर रेग्युलर संघामध्ये तो सातत्याने खेळतोय आपल्या गावासाठी आणि त्याच्या विरोधात मात्र मच्छिंद्र काय जबरदस्त कामगिरी करतोय. पहिला चेंडू पाहिला तर चौकार, दुसरा चेंडूवरती षटकार, परंतु हा चेंडू निर्धावण आपण पाहिला. समाप्त त्याची पाहायला मिळाली. इथे मात्र पाहू शकाल पावलांचा वापर केला होता परंतु परफेक्टली वाईट यॉर्कर लेंथ कुठल्या प्रमाणे मच्छिंद्राकडे मात्र चेंडूचं उत्तर नव्हतं आणि 5 चेंडू पडले थोडंसं बाहेरच्या दिशेने काटा सुद्धा घेतोय. एक जबरदस्त कमबॅक राजेश पवारकडून आपण पाहतोय. हो चांगलं रिलीज करतो. रिलीज करताना राजेश पवार क्रीजचा वापर करतोय. अगदी अंपरच्या जवळ जात असताना पाहू शकता आपण त्याला की शेवटच्या मोमेंटला तो क्रीजचा वापर प्रॉपरली करतोय. आता सुद्धा सोल्डरचा वापर केला आणि चेंडूला उंच डोकं जात असं उडवलंय. कव्हर चेंडूच्या खाली एका हाताने झेल सुद्धा असं वाटलं की टिपला की काय, परंतु यालाच म्हणतात की कॉलिंगचा अभाव. एकमेकांना कॉल देणं फार महत्त्वाचं असतं. त्या दरम्यान धावांची लयलूट झाली. हा 5वा चेंडू होता ज्या ठिकाणी झेलची पुढेपुढे संभावना आपल्याला पाहायला मिळाली, परंतु तो झेल सोडला. जमिनीला दान झालं असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 2 पुढे. 20 वरती टीम जय हनुमानची. महेश मालीकडून ती आपण चूक पाहिली कारण तालमेल नव्हतं त्या ठिकाणी, कॉलिंग नव्हतं आणि त्याचमुळे मात्र फलंदाज मच्छिंद्राला तिथे मात्र जीवनदान मिळालं. हो इथे मात्र पाहू शकाल बॅटची कडा, परंतु पाहू शकाल बॅकवर्ड पॉईंट आणि गल्लीमध्ये क्षेत्राची सज्ज आहेत. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि एका धावेवरच मात्र समाधानी राहावं लागेल. आणि दुसऱ्या पॉवरप्लेच्या षटकाचा सुद्धा मात्र या ठिकाणी खेळ संपन्न होत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद या ठिकाणी जय हनुमान संघाची धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतो एकूण 21. यानंतर तो सामना असेल दोन्ही संघांना विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे. मायरा 11 विरुद्ध क्रिशा 11. पाहिलं तर आपण या ठिकाणी मायरा 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत. सन्माननीय श्याम परशुराम भुईर हे संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि आपण जर क्रिशा 11 संघाचा विचार केला तर दिगंबर सोंग्या पाटील आणि गौतम पाटील यांनी या पुरस्कृत केलेला संघ आहे आणि या 2 संघादरम्यान पुढची लढत तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तब्बल या षटकामध्ये 13 धावा खर्च केला राजेश पवारने. आधी 2 चेंडूमध्येच 2 मोठे फटके खाल्ले होते. एक चौकार एक षटकार. त्यानंतर अचूक लय सापडली, अचूक टप्पा सापडला आणि चेंडू चॅनलमध्ये जेता ऑफस्टिकच्या बाहेर ठेवले. ते पण फुलवलेचे चेंडू होते ज्या ठिकाणी नीटचं रूम दिल्याने बॅट्समनला. लागोबाची 2 डॉट. त्यानंतर आपण पाहिलं एक डबल ज्या ठिकाणी झेल सोडला आणि शेवटचा चेंडू सिंगलसाठी. अशा प्रकारे 13 धावा या षटकामध्ये आल्यानंतर धावसंख्या 2 गडी बाद 2 षटकाची समाप्ती टीम जय हनुमानची 21 वर. म्हणजे आतापर्यंत 10.5 गतीने मात्र धावफलक्यावरती आपल्या धावा पाहायला मिळतात. प्लीज थोडंसं आपण वेळे संदर्भात सहकार्य करा कारण तुमच्यासाठी एका इनिंगसाठी फक्त 25 मिनिटांचा वेळ आहे आणि फ्लड लाईन आपण ऑन करायचे आहेत. मी विनंती करतोय फ्लड लाईट आपण ऑन करायचे आहेत. आमचे सन्माननीय व्यासपीठावर बसलेले योगी सर राघव माळीकाकांनी बक्षीस लावले. त्या ठिकाणी आपल्यापर्यंत बक्षीस सुद्धा पोहोचवलंय. लागोबाच्या 3 जर विकेट प्राप्त केल्या म्हणजेच विकेटची हॅट्रिक संपादन केली तर बॉलरला 500 रुपये राघव माळीकाकाकडून आणि रवी भोरनी स्पेशली जर एखादा झेल टिपला तर त्याला स्पेशली 200 रुपये राघव माळीकाकांकडून. हा खेळाडूंचं प्रोत्साहन मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी खेळाडूंचा वाढवला जातोय. म्हणजे खूपच संख्या आपण पाहतो या धामण गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण एकूण 12 संघाची निवड केली आणि परफेक्टली अगदी बॅलन्सिंग टीम आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. हो पहिल्या चेंडूला मात्र आपटी दिली. परफेक्टली डिलिव्हरी अगदी परफॉर्म डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेला. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतो. या षटकाला सुरुवात केली गोलंदाज निलेश धापसी यांच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे 2 गडी बाद 21. बॅट्समनने सुद्धा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता त्या आपटी बॉलवरती आणि हा सुंदर फटका लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. अजून एक झेल सोडला जातोय. ओरपी चेंडूला अगदी छान पद्धतीने लॉफ्ट केलं होतं डीप कव्हरच्या दिशेने. पंच सांगत असताना प्रेक्षकांची मदत सुद्धा मिळते. चौकार.
आज हा दुसरा झेल या पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय महेश माले यांनी ड्रॉप केला आहेत आणि त्याचमुळे आता मात्र आपल्याला ते शॉर्ट कव्हर पॉईंटला आता मात्र फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये पाहायला मिळत आहेत. मी प्लीज फ्लड लाईट ऑन करायची आहे मी विनंती करतोय. जे आमचे लाईटमॅन आहेत त्यांना विनंती करतो की आपण फ्लड लाईट ऑन करायची आहे. पुन्हा एकदा पावलाचा वापर हा फटका सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे थोडीशी खंबलिंग तिथे मात्र पाहायला मिळाली आणि एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये आता मात्र होताना आपण पाहतोय. या 2 धावा पूर्ण गेल्या आणि या 2 धावांनी संघाची वन शॉटचा इशारा. वा क्या बात आहे. अतिशय सुंदर पंचांची कामगिरी आपण पाहतोय. पंच स्वप्नील पाटील आहेत आणि यांच्या सोबतीला पाहू शकाल पंच शकील कोटी सर आहेत. 4 पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. पंच गोकुळ पाटील सर, पंच परेश महाजन सर. हो पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह अगदी परफेक्टली मिडलिंग आणि आता मात्र चांगला खेळ आणि चांगली शतरक्षण पाहतोय या महेश मालिकेने परंतु फेकी थोडीशी या रॉंग ऑन पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा दुहेरी धाव तिथे आपण पाहतोय आणि आता मात्र 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहतोय आपण पुढे वाटचाल करत असताना एकूण 28 या आकडावरती. एकंदर योग्य सर आपल्या लक्षात आलं असेल की प्रेक्षकांनी सुद्धा पाहिलं की पूर्णपणे महेश माळे यांना बिझी ठेवलंय. असं वाटतं की बॅट्समनचं प्रेम जडलंय की बॉलचं प्रेम जडलंय महेश मालीवरती. वारंवार चेडू तिकडेच जातोय, झेल पण तिकडेच उडतायत आणि चेडू सुद्धा ट्रॅव्हल महेश मालीकडेच होतंय. हे एक वेगळं आपल्याला विशेष पाहायला मिळतंय. आता सुद्धा तिकडेच मारत होता फटका बघा स्क्वेअर ऑफ द विकेट. ज्या ठिकाणी महेश माळी अगदी तैनात आहेत डीपमध्ये प्रेक्षकांना सुद्धा ते अनुमोदन देत आहेत. जल्लोष प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहतो आपण. धामणगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा डॉट चेंडू काढला. धावसंख्या ती म्हणजे 28 होती टीम म्हणजे हनुमानची 3 गडी बाद. या षटकामध्ये कुठे मात्र कंट्रोलफुल गोलंदाज आपण म्हणू शकतो. जबरदस्त फटका पंच केला डीप कव्हर पॉइंटला कुठला फिल्डर नाहीये आणि पहा या ठिकाणी हा दृश्य पहा. दृश्य तुम्हाला आवडलं असेल तर एकदा या धामणगाव प्रीमियर लीग साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका. पुढे प्रकाशामध्ये मात्र हा क्रीडांगण न्हावून झालाय. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी या लीगचा आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. या सर्व दात्यांचा आपण आभार व्यक्त करूया. हो नक्कीच अगदी त्यांनी 2 विकेट्स प्राप्त केलेल्या होत्या. त्यानंतर राजेश पवारचा आपण स्पेल पाहिले त्यांनी 13 धावा खर्च केले होते त्याला सफलता मात्र मिळवता आली नाही. त्यानंतर आपण निलेश दापशीला पाहिले आपण त्याने 13 धावा खर्च केला त्याला सुद्धा विकेट्स प्राप्त करता आली नाही. आणि आता मात्र राजेश पवारला आपण दुसऱ्या स्पेलमध्ये पाहतोय आणि दुसऱ्या स्पेलमध्ये पाहूया राजेश पवार कशा रीतीने आपल्या संघासाठी खेळला प्रस्थापित करेल. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय जय हनुमान स्पोर्ट धामणगाव. हो पहिल्या चेंडू फुलटॉस अगदी गोलंदाजा डोक्यावर चेंडू मात्र पाठवलाय. ज्या एखाद्या वेळी जर आपण सुईतून ज्यावेळी धागा होतोय त्याचप्रमाणे फटका मात्र सजवला फलंदाजानं आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सर की जसा एखाद्या सुईमधून धागा व्हावा जसा अचूक धागा ओला जातो तसा तो चेंडू अगदी 2 फिटाच्या मधून विकेट किपर नाही तर फिल्डरच्या मधून गेला बाउंड्रीच्या दिशेने चौकारासाठी. धावसंख्या 38 वर. चेंज ऑफ पेस हा चेंडू गती परिवर्तित केला होता अगदी ऑन साईडला 38 सर्कलमध्ये एकही फिल्डर नाही आहे ते पाहिलं. बॅट्समनची चतुराई पाहायला मिळाली आपल्या फटक्याच्या दरम्यान. त्या दरम्यान वेगाने 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. धावांना वेग द्यायचा प्रयत्न केला जातो योगीचं त्याचं कारण की स्लॉगोची षटकं सुरू झाली. 4थं षटक सुरू झालं आणि धावसंख्या एव्हाना जाऊन पोहोचले 2 गडी बाद 40 वरती टीम जी हनुमानची टॉस हरल्यानंतर. हो नक्कीच चांगली सुरुवात आणि चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो कारण या ओव्हरनंतर अजून एका षटकाचं केलेलं बाकी आहे. म्हणजे कुठेतरी एक माणूस असेल की 60 धावसंख्येपर्यंत आपण नक्कीच मजल मारावी. हो पाहू शकाल दूरवरून चेंडूच्या हाताळणी आणि जागेवरच खेळण्याचा प्रयत्न झाला तिथे मात्र फलंदाजाच्या वतीनं आणि त्याच अनुषंगानं चेंडू बॅटमध्ये मात्र कुठला संपर्क झाला नाही. तुम्हाला जर चेंडूवरती जर नक्कीच पोहोचत असेल तर तुमच्या पायांच्या मध्ये हालचाल होणं फार गरजेचं आहे. ती हालचाल मात्र झाली नाहीये. असं वाटतं पायांना फेविक्विक लावलाय की काय आणि त्याच अनुषंगाने हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. हो नक्की जसं एखाद्या मोबाईलमध्ये नेटवर्क असेल तर त्या मोबाईलचाच काम असतो तरच फायदा असतो. नेटवर्क नसेल तर काय कामाचा नसतो. तसंच बॅट्समनसुद्धा फुटवर्क असेल तर चांगला बॅट्समन घडू शकतो. आता सुद्धा अगदी डांबवून ठेवला का अचूक चेंडू होता योगी सर. हा चेंडू गुडले होते टप्पा पडला चेंडू खाली राहिला आणि टर्न सुद्धा झाला. सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहिला पण बॅट्समनचा त्या ठिकाणी बॉडी लँग्वेज की तो किती चकित झाला हा चेंडू पाहून. गोलंदाज खूप छान कामगिरी करतोय. राजेश पवार हा वार करतोय या बॉलिंगच्या माध्यमातून बॅट्समनला पूर्णपणे थांबवून ठेवलंय. कमबॅक केलं त्याने कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या.
ओहो वा इथे मात्र पावसावर परफेक्टली मिडल ऑफ द बॅट परंतु लॉंग ऑन द फिटलर अतिशय वेगाने चेंडूवरती आलेत. एक धाव तिथे मात्र कंप्लीट आहे. दुहेरीचा प्रयत्न झालाय परंतु मित्र म्हणे की मच्छिंद्रनं आपल्या विकेटची बलिदान दिलं असंच म्हणावं लागेल. ज्या अनुषंगाने त्यांनी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला याचा कारण जो नवीन फलंदाज आहे तो आता मात्र पावसाकडे टाळ्यांच्या गजरानं मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर भावेश. ह्या गोष्टी कराव्या लागतात, सरेंडर करावं लागतं, बलिदान द्यावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये ह्या गोष्टी आपल्याला आता हल्लीच्या काळामध्ये खूप पाहायला मिळतात आणि एक रणनीतीचा भाग आहे. याला स्ट्रॅटेजी म्हणतात. धावसंख्या बघूया आपण मैदानात 40 वरती थांबली आहे. त्याचं कारण की लागोपाठचे 2 अचूक डॉट काढले होते आणि ह्या चेंडूवरती 5व्या चेंडूवरती विकेटचं पतन झाल्यानंतर नवीन फलंदाज अगदी जल्लोषाने गेला मैदानामध्ये. नवीन चेंडू घेऊन राजेश पवार पुन्हा एकदा लेफ्ट हँड होतं विकेट. हा फुल टॉस लोअर होता परंतु उचलता आला नाहीये. पुन्हा एकदा लॉंग ऑनला बिझी ठेवलंय. थोडंसं फंबलिंग झालं आणि त्या काळाने वेगाने अगदी चतुरस्थ पद्धतीने सोन्याच्या मथुरच्या तालमेळाने आवेगाने 2 धावा पूर्ण केल्या. अशा प्रकारे षटक समाप्त झाली. 4 जर्मन टीमची धावसंख्या 3 गडी बाद 42 वर. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघांना मी विनंती करतोय. मायरा 11 संघटित संघनायक आणि क्रिशा 11 संघटित संघनायक यानंतर होणारा पुढील सामना आणि मॅच क्रमांक 4 असेल. आतापर्यंत आपण 3 सामने, तिसरा सामना सुरू आहे. पहिला सामना पाहिला आपण भाऊ 11 विरुद्ध जय पारदी बाबा. दुसरा सामना पाहिला आपण शिवांश 11 विरुद्ध पियुष 11. हा तिसरा सामना आपण पाहतोय महाकाल 11 विरुद्ध जय हनुमान. आणि चला आपण जास्त वेळ टीम मीटिंग करू नका प्लीज. हो, पहिला सामना सर माऊ 11 होता तो आणि जय पारदी बाबाने सामना अगदी छान पद्धतीने जिंकला होता. काय जबरदस्त खेळला चिन्मय ठाकरे त्या सामन्यामध्ये. अगदी मोनिश ठाकरे म्हणजे भावावरतीच त्याने अटॅकिंग मोमेंटमध्ये अगदी जबरदस्त फटकेबाजी केली होती आणि गेलेला सामना खेचून आणला होता चिन्मय ठाकरेने. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं आणि त्या ठिकाणी पियुष 11 संघ अगदी जो विजयापर्यंत पोहोचला होता. निलेश चोरगेने छान बॅटिंग केली होती पण तो संघ त्या ठिकाणी जिंकू शकला नाही आणि बघितलं आपण की तो सामना गमावला पियुष 11ने आणि सुरू असलेला सामना महाकाल 11 विरुद्ध जय हनुमान 11 असा रंगतोय मैदानामध्ये. शेवटचं षटक कोण हाताळणार बघायचं आपल्याला. धावसंख्या आहे ती 47 वर. मंडप डेकोरेटरचे पोपरेटरला विनंती करतो की आपण जिथे असाल ते आपण विनंती करतो की आपण यावं. थोडंसं आपण करेक्शन करूया. स्क्रीनवरती 47 धावा आहेत परंतु एक्झॅक्टली 43 धावा आपल्याला धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. प्रिन्स म्यूच्या माध्यमातून कव्हरिंग केले जाते. चांगला स्कोरिंगचा प्रयत्न आहे त्यांचा सुद्धा. चांगले समीकरण आम्हाला दाखवत आहेत. राजेशच्या ह्या मागच्या षटकामध्ये आपण बघितल्या 9 धावा आल्या. नक्कीच करेक्शन केला जाईल. आमचे प्रिन्स मूवीज पूर्णपणे सज्ज आहे. पाण्याची सुविधा आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पूर्तता करावी. मंडप डेकोरेटरचे पोपरेटर मी विनंती करतो की आपण प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. लख प्रकाश पाहतो आपण अगदी दुग्ध प्रकाश पूर्णपणे चहूबाजूला पसरलाय. धामोनगा क्रीडांगण पूर्णपणे सजवलंय. निमित्त आहे सीझन 2 DPL 2024. अख्खा धामणगाव खेलेगा और खेल रहा है मैदान में. पहिला दिवस इथे रंगतोय आणि सामना तिसरा इथे अगदी प्रफुल्ल पद्धतीने फुलत असताना अगदी पूर्णपणे मंत्रमुग्ध करणारी क्रिकेटची स्पर्धा. जसं आज महाशिवरात्रीचा दिवस त्यामध्ये जणू काय योगेश सर भर घातले नवीन उत्सव आणि आपल्या गावचा उत्सव म्हणजे धामणगावचा उत्सव पाहतोय स्पर्धेचा. हा निमित्त हा फुलर लेनचा पहिला चेंडू वापरला परंतु हा प्रॉपर नव्हता. स्वप्नील पाटील सरांचा इशारा. वाईट बॉलचा वाईट सिग्नल. धावसंख्या 44 वर. अनेक प्रकारचे आपल्याला प्रीमियर लीग पाहायला मिळतात. आपण काही लीग पाहिल्या तर असूनच्या अंतर्गत मात्र त्या लीग असतात. काही लीग पाहिल्या तर आपण ग्रामपंचायत लीग आपण पाहत असतो परंतु ही लीग पहा एकाच गावातील 12 संघांची मात्र निवड केली गेली आणि जबरदस्त फॉर्मॅट येथे मात्र ऑन साइडला खेचून मारलाय. वाडिश लॉंगनच्या डोक्या भरून टाटा बाय बाय करत निघून जातोय 7 धावांसाठी. हा ठोकला भावेशनं षटकार. काय सुंदर मात्र त्याने
तुमच्याकडे सरळ बॅटने फटके केल्याची मात्र पूर्णपणे ताकद आहे आणि ते आपण या अगोदर चेंडूवरती पाहिलंय. म्हणजे याला म्हणतात की विनाशकालीन विपरीत बुद्धी. हो नक्कीच आपण बरोबर उल्लेख केला योगी सर की काही गरज नव्हती. सरळ पॅटने आधीच्या चेंडूत तुम्ही मस्तपैकी ग्लोरियस सिक्सर मारला होता आणि अशा वेळेला आपण अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने रिव्हर्सचा पवित्रा घेणं आपल्या संघासाठी सुद्धा नुकसानदायक ठरलं, स्वतःच्या कॅरियरसाठी सुद्धा नुकसानदायक ठरलं आणि आपले प्रेक्षक सुद्धा बघत असतात की काय गरज नव्हती या लेकराला, या भावेश नावाच्या बॅटरला चुकीचा फटका मारायची. परंतु कधी कधी का असतं की आपण स्वतःला सावरू शकत नाही, स्वतःला संयमित करणं फार गरजेचं असतं. रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि प्लेड ऑन झाला त्या ठिकाणी मिस्टर भावेश जो बाद होते रगॉटमध्ये परतत असताना. धावसंख्या स्थिर टीम जय हनुमानची 50 वर. हो नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहिलं, कारण पाहिलं तर लो फुलटा चेंडू होता. प्रथमतः पाहिलं तर आपण बॅट चेंडू पायाला स्पर्श झाला आणि दोन पायांच्या मधून चेंडू अगदी एक्स्टर्नवरती जाऊन मात्र धडकला. एक खूप मोठी चूक भावेश भोईरकडे आपण पाहिली आणि या शर्यतीने मात्र चौथा गडी गमावला या ठिकाणी जय हनुमान संघाने. नवीन फलंदाज केतन आलाय 6व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे या पहिल्या डाबातील. त्या फलकावरती आपण धावा पाहू शकाल एक्झॅक्टली 50 धाबा. ओहो जबरदस्त पिकअप शॉट, व्हॉट अ शॉट, आउटस्टँडिंग चेंडू आउट ऑफ द पार्क, ठोकला षटकार. मिळालं आणि केतननी ह्या धामणगावच्या आपल्या सुपुत्राने तो फटका सजवला. काऊकोण आणि लॉंगाच्या वरून लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फॉर द सिक्सर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे अब तक 56. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी या पॉवरफुल शॉट, अगदी टायमिंगच्या स्वबलावरती तो मात्र या ठिकाणी चेंडूला बाहेर फेकून दिला. अगदी वाडिश लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना मात्र कुठल्या प्रमाणे संधी मिळाली नाही. 56 धावा दाफलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र फुलटॉस आहे परंतु बॅटच्या स्टिकरवरती चेंडू मात्र लागला गेला आणि जोपर्यंत मिडऑफच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहू शकाल विकेट किपर यांकडे फेकी झाली होती. आय थिंक केतनला तिथे बाद करण्याचा एक झालं मात्र सापडा तिथे मात्र मांडलं होतं परंतु तो सापळा तोडून तिथे मात्र फलंदाज आपल्या कॉपिंग पिचमध्ये सुरक्षित पोहोचला गेला आणि 2 धावांना 58 धावफलकावरती धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. खूप छान दबाव टाकतोय. अगदी फटकेबाजी सुंदर आणि दोघांमधला तालमेल सुद्धा अति सुंदर इथे पाहायला मिळते दोन्ही बॅट्समनच्या मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58 वरती. अजून काही चेंडू शिल्लक, शेवटचं षटक सुरू आहे. राऊंड विकेट येतोय आणि पुन्हा एकदा लॉफ्ट सरळ बॅटनी आता लॉंगॉनच्या डोक्यावरून जातोय आणि प्रेक्षकांसारखा बघत राहिला फिल्डर त्या ठिकाणी. चेंडू सीमा पार 1-4 4 रन. फटकेबाजी आपण पाहतोय आणि तशी आपण जर ही आउटफील्ड पाहिली आहे मैदानाची पूर्णपणे टणक आहे. जर एखाद्या वेळी जर चेंडू लँडिंग होतो त्यावेळी मात्र अतिरिक्त बाउन्स चेंडूला मिळतो आणि त्याच बाउन्स मुळे मात्र कुठेतरी लॉंगॉनच्या फिल्डरला हा चेंडू थांबवण्याची संधी मिळाली नाहीये. परंतु जे कार्य स्लॉक ओव्हरमध्ये होणं गरजेचं आहे ते कार्य केतनच्या वतीने आपण पाहतोय. 3 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले. 3 चेंडूमध्ये एक षटकार जोडला, एक चौकार जोडला, एक दुहेरी धाव जोडली. 12 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्या आणि आता मात्र खराब चेंडू ऑन साइडला हुक केलाय आणि पाठवला लॉंग लेगच्या बाहेर. अजून एक दर्जेदार फटका, हा आलाय षटकार आणि पहिल्या डावाच्या खेळाचा होतो या ठिकाणी समाप्ती. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर एकूण या ठिकाणी प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान या संघानं 68 धाबा जोडल्या आणि हा सामना जिंकण्यासाठी 69 धाबांचं लक्ष समोर ठेवलंय महाकाल 11 या संघासमोर. या सामन्यामध्ये 69 धावाचं लक्ष सेट केलंय. जनवान संघाच्या कॅप्टनने टॉस जरी गमावला तरी सुद्धा बॅटिंग इतकी लाजवाब केली आहे की प्रेक्षक सर्व पाहतच राहिलेत. या सामन्यामध्ये 69 धावांचं जिंकण्यासाठी महाकाल 11 संघाच्या समोर. आता आपण वळूया नवीन सामन्याच्या टॉससाठी. त्या ठिकाणी योगेश पाटील सर. नक्कीच पुढील सामना आपण पाहणार आहोत क्रिशा 11 विरुद्ध मायरा 11 आणि ही नाणेफेकी करण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. सन्माननीय सन्माननीय राघोजी माली साहेब आणि त्यांच्या समेत सन्माननीय संतोषजी भोईर या आपण
आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. एकीकडे तुम्ही पाहू शकाल मायरा 11 संघ असेल आणि दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल क्रिशा 11. या दोन संघादरम्यान तुम्हाला पुढील सामना पाहायला मिळणार आहे. संतोषजी भुईर आणि सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक धामणगावचे राघोजी माळी या दोन पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतो. या प्लीज आपण जास्त वेळ इथे खर्च करू नका. क्रिशा 11 आणि मायरा 11 या दोन संघादरम्यान आपण पुढील सामना मात्र या ठिकाणी खेळणार आहोत. सीझन 2 धामणगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. तर दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. दोन्ही संघाचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि नाणेफेकी आपण इथे संपन्न करतोय. पाहू शकाल या ठिकाणी अतिशय सुंदर नाण्याची मात्र या ठिकाणी उपमान केलेलं आहे. एका बाजूला पाहू शकाल DPL आणि दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल धामणगाव प्रीमियर लीग असं मला उल्लेख मात्र या ठिकाणी करायचा आहे. आणि कॉल देतील मायरा 11 संघाचे संघनायक. धामणगाव प्रीमियर लीग परंतु DPL आलेला आहे. टॉस जिंकला क्रिशा 11 संघानं. पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. टॉस जिंकला प्रकाश ज्योतामध्ये तुमचा सामना होणार आहे. किती इम्पॉर्टंट होता हा नाणा तुमच्या संघासाठी? टॉस तर इम्पॉर्टंटच होता, तर आम्ही जिंकलो. फिल्डिंग करू. ज्याप्रमाणे या धामणगावचे जे ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक जे खेळाडू आहेत जे पुरस्कार आहेत ज्यांच्या माध्यमातून ही लीग आपल्याला पाहायला होते, तुला असं वाटतं की एखादा क्षेत्र आहे की तिथे मला कुठेतरी कमतरता भासते या स्पर्धेमध्ये? नाही. तर परफेक्टली मॅनेजमेंट आहे. तुम्हाला नक्की तुम्ही फिल्डिंग करणार. समोरच्या संघाला नक्की बॅटिंगसाठी तुम्ही इन्व्हाइट केलं. तर 5 षटकामध्ये कुठपर्यंत आपण मायरा स्पोर्ट्स संघाला इथे थांबवण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45. आपल्या संघामध्ये आयकॉन कलर कोण आहे? मीच आहे. क्या बात आहे. आणि तू स्वतः आयकॉन आहेस तर तुझ्याकडनं संघाला काय अपेक्षा आहेत? 100% देण्याचा प्रयत्न करेन. चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. 100%. तर नक्कीच तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या समोर या ठिकाणी मायरा स्पोर्ट्स संघाचे संघनायक आहेत. तुम्ही टॉसची मागणी केली परंतु तुम्ही टॉस जिंकला नाही. प्रथम तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तर बॅटिंग करताना असं एखादं लक्ष आहे का डोळ्यासमोर की आम्ही जर तेवढा जर लक्ष इथे समोर ठेवला तर आमचे गोलंदाज त्या लक्ष्याचं संरक्षण करतील? लक्ष असं आहे की आम्ही आता टार्गेट आमचं बॅटिंगचं आहे, तर आम्ही 50-55 धावा मारण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल देखील तुम्ही लेजेंड आहात आणि ज्याप्रमाणे या आयोजन आपण पाहत आहोत त्या आयोजनाबद्दल काय तुमचं 2 शब्द? काही कार्यक्रम आणि व्यवस्थित पार पडण्याचा प्रयत्न करू. आणि या प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे तुमचे ग्रामस्थ आहेत जे तुमचे खेळाडू आहेत ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न कराल? अशा प्रकारे सर्व गावाला मिळून एकत्र राहून असा कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न करावा हीच त्यांच्यापासून माझी अपेक्षा आहे. तर तुमच्याकडून फाईट बॅक होईल अशी आम्ही अपेक्षा करू शकतो. करू. तर तुम्हाला सुद्धा खूप विजयासाठी मी शुभेच्छा देत आहोत. तर मित्रांनो नाणेफेकी इथे संपन्न झालेली आहे. टॉस जिंकला क्रिशा 11 संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तर जाऊया आपण टॉस बॉक्समधून सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी 2 समालोचक मनोज कारवे सर आणि सोबतील असतील समीर ठाकरे. थँक्यू. येस, थँक्यू सो मच योगेश पाटील सर. व्हॉइस ऑफ पडघा टेनिस क्रिकेट माझ्यासोबतीला समीर ठाकरे सर जोडले जातील. व्हॉइस ऑफ जू नांदुरकी भिवंडीचा आवाज आणि मैदानामध्ये आवाज होणार आहे धावांचा पाठलाग. जनमान संघाने 68 धावा उभ्या केल्या 5 षटकांमध्ये आणि 69 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी पोहोचलेली आहे मैदानामध्ये. ओपनिंग बॅट्समन 40+ ज्यांच्यासमोर 30 चेंडूंमध्ये 69 धावांचं लक्ष. महाकाल 11 संघ आता धावांचा पाठलाग करणार आहे. प्रेक्षक हो, सीझन 2 पर्व 2 धामणगाव प्रीमियर लीग 2024 अगदी लखलखत्या प्रकाशामध्ये सजलेली नटलेली स्पर्धा आपण पाहतोय. हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि सामना क्रमांक 3 रंगत असताना महेश माळी आणि शेखर अशी जोडी. महेश माळीसाठी स्पेशली बक्षीस आलंय रुद्र माळीकडून. जर 1 षटकार मारला प्रत्येक षटकारासाठी थोडक्यात 500 रुपये आणि आमचे राघव माळी काकांकडून लागोपाठच्या 3 षटकार किंवा 3 चौकारांसाठी 1000 रुपये. चला टाळ्यांचा गजर. ऑल दी बेस्ट. पहिला चेंडू ओव्हर द विकेट आणि महेश माळीने हा चेंडू उडवला हवेतेमध्ये आणि हवेतच गेला. पहिला गडी बाद होतोय महेश माळीने. हा झेल अक्षरशः दान केला, बहाल केला, स्वतःचा गडी बाद करून घेतला. विकेटचं पतन. महेश माळी बाद.
आणि बॅकवर्ड पॉइंटला झेल पकडले. पहिला धक्का इथे लागतोय. 0 या धावसंख्येवरती महेश मालीला मैदान सोडावं लागलं. टार्गेट फार मोठं चेस करायचंय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल सोडून दिला असता तर कदाचित वाईड झाला असता, एवढा बाहेर होता. बरोबर उल्लेख केला सर की जेव्हा आपण छेडछाड काढतो तेव्हा शिक्षा भोगावी लागते आणि चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जवळपास वाईड यॉर्कर होता त्या ठिकाणी. बॅट घातली परंतु ती बॅट तुम्हाला वेगाने रोल करायची होती. अशा वेळेला स्क्वेअर द विकेट खेळत असताना कधी पण बॅट्समननी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्हाला स्क्वेअर कटसाठी अपिश खेळण्यासाठी बॅट वेगाने व्हर्टिकलमध्ये रोल केली पाहिजे. फक्त छेडलं आणि त्या ठिकाणी झेल देऊन बसले आणि मोठं संकट ओढून घेतलं आपल्या संघासमोर. महाकाल संघापुढे मोठं संकट म्हणजे महेश नावाचं पडलेलं आहे. एके धावने एक गडी बाद. लक्ष 69 धावांचं. गोलंदाज सचिन माळी फुलटॉस देते. हा राऊंड द विकेट जात असताना मोठा फटका मारचा प्रयत्न केला होता फुलटॉस वरती, परंतु चेंडू पुन्हा एकदा बॅटचं एज घेऊन ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. शॉटमध्ये 30 सर्कलमध्ये कव्हर केला गेला आणि धावा इथे सुरू झाल्यात. त्या म्हणजे महाकाल टीमच्या एक गडी बाद, एक धाव फलकावर. नाही, इथून पॉवर प्लेला कॅपिटलाइज करावं लागेल, मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण टार्गेट मोठं चेस डाऊन करायचं आहे. जवळपास आपण पाहतोय 68 रन, 68 धावा जोडल्यात. त्याच्यामुळे पॉवर प्लेमध्ये जास्त धावा बनवाव्या लागतील. हो नक्कीच, पॉवर प्ले हे एनकॅश करत असतं. पॉवर प्लेचाच अर्थ आहे की तुम्हाला पॉवरफुली खेळणं फार गरजेचं असतं आणि अपेक्षित सुद्धा असतं. प्रेक्षक सुद्धा त्यासाठी आतुर झालेले असतात की पॉवर प्लेमध्ये खेळणारा चांगला खेळाडू आपल्याला बघायचा आहे, ज्याने इनफिल्डवरून फटके मारले पाहिजे, ज्याने गॅपमधून फटके मारले पाहिजेत, त्याला म्हणतात पॉवरफुल प्लेअर. तो प्रयत्न केला जातो आणि बरोबर गॅपचा प्रयत्न केला होता परंतु नाही. अगदी फाईनमध्ये मिड ऑफ सज्ज आहे. फेकी सुद्धा केली होती. एक धाव कंप्लीट झाली. 2 धाव घेण्याचा मानस होता परंतु स्ट्रायकरला पुन्हा एकदा परत धाडलं कॅप्टनने. अगदी स्ट्राईक एंडला जा आणि तुझा खेळ दाखव. कॅप्टन एक धाव इथे लुटलेले ते म्हणजे मिस्टर किशोरने. धावसंख्या 2 वरती एक गडी बाद टीम महाकालची. धामणगाव प्रीमियर लीग 2024चा जल्लोष पूर्ण आजचा पहिला दिवस इथे साजरा होतोय. 2 सामने समाप्त झाले प्रेक्षको. 3रा सामना इथे सुरू झालाय. अगदी रजनी क्रिकेटला आता सुरुवात झाली दिमागदार पद्धतीने, बहारदार पद्धतीने आणि जल्लोषपूर्ण उत्सव इथे सादर होत असताना पुढे सरसावले. पावलांचा वापर प्रॉपरली गॅप सुद्धा शोधलाय परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला शतशक तैनात आहे. फेकी करतोय आणि त्या दरम्यान वेगाने रॉकेट थ्रो. फलंदाज बाद होतोय. कॅप्टन रनआउट. दुसरा धक्का लागतोय महाकाल टीमला. आणि किशोर आणि रोहितची जोडी जमेल का? भागीदारी तुम्हाला करावी लागेल.
बॉल पाहिजे. रोहित भोईरकडून स्पेशली साहिल मालीकडून 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी. येस, ओके, वेलकम मिस्टर साहिल माळी. समीर सर, फार अगदी संकट आले त्या ठिकाणी, संकटातून बाहेर काढणारा बॅट्समन बनावं लागेल. एका बाजूला किशोर आहे, दुसऱ्या बाजूला रोहित आहे. हो डेफिनेटली या ठिकाणी तारणहार कोण भूमिका बजावणार हा प्रश्न इथे निर्माण झालाय. मोठे फटके येणं गरजेचे आहेत. सेकंड पॉवर प्ले ओव्हर द विकेट, चांगला फटका, खोलव्या टप्प्याचा चेंडू होता आणि त्याच्यावरती प्रहार केलाय. लॉंग ऑफला पकडली झेल. वन मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागतोय. महाकाल 11 पूर्णपणे बॅकफुटला आता. तो मोठा परत उचललाय आणि धावांचा डोंगर उभा केलाय. तो डोंगर गाठणं आता अवघड होऊ लागले, पण तो अशक्य नाहीये. अशक्य ते शक्य करून दाखवावं लागेल. तिसरा गडी बाद झाला. धावसंख्या फक्त 2 होती, रोडावली आहे. पूर्णपणे जखडून ठेवले. काय बॉलिंग होते, काय सुंदर फिल्डिंग इथे होते. चांगलं बॅकअप मिळते बॉलरला. त्याचं कारण की तुम्ही चांगली फिल्डिंग करता म्हणून बॉलरचा इथे आत्मविश्वास दुणावतोय. जसं एखाद्या गायकाला चांगल्या वादकाची साथ लाभते तेव्हा त्याचं गाणं अगदी सुरतालमध्ये होत असतं, तशी ते बॉलरची बॉलिंग का चांगली होते, त्याचं कारण उत्कृष्ट फिल्डिंग इथे चांगलं इथे त्याला सादर होते. बॅकअप मिळते त्याला चांगल्या फिल्डिंगचं. हेच कारण आहे आत्मविश्वास दुणावण्यासाठी. पुन्हा एकदा बॉलर सज्ज झालाय. लॉंग रनअप आहे बॉलर उदय भोईरचं. 38 सर्कलच्या बाहेरून येतोय. राऊंड द विकेट. लेफ्ट हँड बॅट्समनसाठी रनवेमध्ये बिघाड. अगदी चुकीचं पाऊल उचलण्याच्या ऐवजी 5 पावलं मागे घेतलेलं बरं असं ठरवलं त्याने आणि बॉलर पुन्हा एकदा बॅक टू द बॉलिंग मार्क. 2 धावा, 3 गडी बाद. आपण गडीच मोजतोय, धावा कधी मोजायची हा प्रश्न पडलाय. महाकाल नाव आहे, नावामध्ये तर मोठी ताकद आहे समीर सर, पण तसं काय होत नाही मैदानात. हो डेफिनेटली. आणि आज महाशिवरात्री दिन, पवित्र दिन देखील आहे. महाकाल आज महादेवाचे भाविक भक्त फार मोठ्या संख्येने मंदिरामध्ये गेले. जरूर दिंडेश्वर दिंडी गडावर गेले. सन्मान्य प्रेमनाथजी माळी साहेब, आमचे निंबोलीचे जावई, आमचे भाऊजी, आपलं हार्दिक स्वागत. प्रेमनाथजी माळी, वेलकम. इतका वेळ तुम्ही का घेता हा प्रश्न आहे. आम्हाला पंच वारंवार सुचवत आहेत, दर्शवत आहेत की आपण बोला तिकडून, परंतु लाईव्ह स्पर्धा आहे हे तुम्हाला माहिती आहे की आपण एकच सूचना 1000 वेळा देऊ शकत नाही आहे. आपली स्पर्धा आहे, आपण तिला व्यवस्थित सुंदर बनवायची आहे आणि तुम्ही ती ते शिस्तबद्धता कमी करताय. याचं कारण काय तुम्हाला पाहताय सर्व आमचे आयोजक मंडळ. हे काय चाललंय, अजून कुठल्या प्रकारचा क्रुशियल मोमेंट नाही आहे यार. जय हनुमान टीम, प्लीज कोऑपरेटर्स. तुम्ही छान स्थितीमध्ये आहात, तुमची पकड मजबूत झाली. तुम्ही या ठिकाणी वेळेचा या ठिकाणी पूर्णपणे गैरवापर करताय. दुसरा चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज उदय भोईर. फुल टॉस, अगदी फुल टोल वसूल करून देणारा फेकलाय षटकार. पार करायला सुरुवात केली आणि त्याला ज्युसी लॉलीपॉप भेटला होता, हिरव्या पिवळ्या कलरचा. फुल टॉस. उदय भोईर जणू काय त्यासाठीच जास्त वेळ घेत होता की काय. फुल टॉस त्याला टाकायचा होता आणि ते सामन्याला आता कलाटणी देईल की काय राजेश पवार, ज्याची बॅट तळपू लागले. षटकार खेचलाय धावसंख्या 8 वर. हो येणं गरजेचं होता, कारण मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी हा षटकार महत्वपूर्ण होता. राऊंड द विकेटला पुन्हा एकदा लोवा फुल टॉस वर घेतलाय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला बॉल सीमा पार. येतोय आणखी एक खणखणीत चौकार.
छान पद्धतीने षटकार खेचला बॅट्समन राजेश पवारने. त्यानंतर तुम्ही फिंगर रोल केले होते बॅट्समन बॉलरने. ऑफ कटरचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नामध्ये चेंज ऑफ पेसचा सुद्धा प्रयत्न झाला, परंतु चेंडू तो लोअर फुल टॉस बनला आणि त्याला छान पद्धतीने टायमिंग करून राजेश पवारने अजून एक चौकार लुटला. धावीची लय लूट होत असताना लय भारी बॅटिंग राजेश पवार. धावसंख्या 12. पुण्याचा सज्ज हा लॉफ करत होता ऑन साईडला. चेंडू वेगाने गेला विकेट किपरच्या हातामध्ये. दोन्ही काय मधल्या आणि डाव्या इष्टीच्या वरून चेंडू फ्लाय झाला होता. त्या दरम्यान कमबॅक केलं बॉलर उदय भोईरने. डॉट चेंडू काढला 2 मोठ्या फटक्यांच्या नंतर. धावसंख्या स्थिर 12. डॉट बॉल या ठिकाणी आले आहे. 10 रन्स खर्च केल्यानंतर उदयनं खरं तर प्रीमियर लीग आपण भरपूर गावोनगावी पाहत असतो आणि तिथून उदयोन्मुख खेळाडू आपल्याला सापडत असतात. एमर्जिंग स्टार गावातून क्रिकेटमधले सापडत असतात. मात्र यावेळेला हा सितारा राजेश पवार या ठिकाणी चमकतोय. भिरकावून दिल्या बॉलला सरळ सीमा पार. मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत असणार काय सुंदर खेळतो राजेश पवार. मी तर म्हणतो की प्रेक्षक पवार मधला प काढावा लागेल आता बाजूला. वार आहे हा, राजेश वार आहे असं म्हणा हरकत नाहीये. मस्त पद्धतीने कमी चेंडूंमध्ये जास्त धावा करण्यामध्ये पूर्णपणे अग्रेसर आहे. अगदी मजबूत आहे हा बॅट्समन. खतरनाक बॅटिंग करतोय. 4 चेंडूला सामोरं गेला, ज्यामध्ये 2 खणखणीत षटकार, एक सुंदर चौकार. अगदी 16 धावा कुठल्या आहेत. धावसंख्या इथे अगदी वेगाने पुढे जात असताना आपल्या महाकाल टीमची 18 नेऊन ठेवले राजेश पवारने. सांगतोय कि हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, अरे जमाना हमसे है जमाने से हम नहीं. छान पद्धतीने राजेश पवारची बॅट इथे तळपू लागले मैदानामध्ये. अगदी विजयाचा प्रयत्न करतोय, जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदी आपला संघ बॅकफुटला आहे, त्याला मी फ्रंटफुटला आणेन हा त्याचा मानस पुन्हा एकदा सज्ज. हो, हा सुद्धा समजदारीने सेन्सेशनल स्टफ. याला म्हणतात संयम राखणं तुमच्या आक्रमकतेच्या सोबतीला. डायरेक्ट फेकी केली होती, ओथ्रो झाला, परंतु राजेशने थांबवलं स्वतःला की मला पुढच्या षटकासाठी स्ट्राईकला राहायचं आहे. आणि षटक संपल्याचा इथे इशारा सुद्धा आमचे स्वप्नील पाटील सर करत असताना प्रेक्षक 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. महाकाल संघापुढे आव्हान येते 69 धावांचं आणि आता धावसंख्या झाली 2 षटकांमध्ये बरोबर 19 3 गडी बाद. या षटकामध्ये चांगला पलटवार आपल्याला बघायला मिळाला. 19 धावा 2 षटकांच्या अखेरीस आता इथून समीकरण बदललंय. येणारे आता 3 षटकं शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 50ची गरज आहे. म्हणजे आस्किंग रन रेटचा आपण विचार केला तर जवळपास 16 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडाव्या लागतील, 17 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडाव्या लागतील. आणि अंडर फ्लड लाईट अशी समीकरणं सुटणं थोडंसं कठीण असतं. आणि काय लाजवाब हा या ठिकाणी श्याम यांना पाहतोय. इथून तमाम मान्यवर मंडळी या स्पर्धेचा आनंद घेतात. ग्रामस्थ फार मोठ्या संख्येने अगदी आपल्या आजूबाजूने मैदानाच्या चहू बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. कारण गावातील तारे सितारे आज खेळणार आहेत. दामनगाव, अख्खा दामनगाव केलेगा DPL 2024. हो नक्कीच. आणि आपण आकाशामध्ये सुद्धा ह्या लखलखत्या प्रकाशाच्या मध्ये तारे आणि चांदण्या सुद्धा बघतोय. आणि दिवसा ढवळ्या राजेश पवार सुद्धा इथे चांद दाखवते बॉलर्सला. एकोणीस धावसंख्या 2 षटकाची समाप्ती झाली. समीकरण अगदी अवघड आहे, अशक्य नाही समीर सर. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. जगामध्ये अशक्य असं काही नाहीये. अशक्य ते शक्य करून दाखवावं, शक्य ते सहज सोपं साध्य करून दाखवावं. तो प्रयत्न केला पाहिजे. हा फ्लॅट सिक्सर युवराज सिंगची आठवण करून देणारा हा सिक्सर करतो विकेट. अजून एक ब्लास्ट फॉर द सिक्सर. वा, धमाका मैदानामध्ये सुरू आहे. धमाकेदार ब्लास्टिंग बॅटिंग राजेश पवार या ठिकाणी सादर करत असताना ऍक्शन रिप्ले. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला हुक करत असताना षटकार प्राप्त केलाय. धावफलक आपण पाहतोय आता ह्या स्थाने पुढे सरकत असताना 25 वर 25 रन. DPL चा पहिला दिवस, पहिली रात्र आपण पाहतोय. अंडर फ्लड लाईट या मॅचेस आहेत. मात्र आता असं वाटू लागले की चांगला पलटवार सुरू केला. पलटवार तुम्हाला बघायला मिळतील.
शॉर्ट ऑफ द टुडे म्हणू शकतो या फटक्याला. किती फ्लॅट सिक्सर गेला होता. त्या फटक्यामध्ये नजाकत होती, टायमिंग होतं आणि ताकद सुद्धा वापरली होती. राजेश पवारचा तो वार होता आणि छान पद्धतीने तिथे फटका सजवतोय, खेचून मारतोय, अक्षरशः मैदानामध्ये धावांचा सडा टाकतोय. जणू काय सामना खेचण्याचा प्रयत्न आहे की काय. काय करताय जय हनुमानवाले आपण. किती वेळ घेतायत चला, वेळ प्रत्येक कमी घ्या. चेंडूमध्ये. खूप सूचना देण्यास भाग पाडतायत. हे चुकीचं दर्शन आहे. तुमचं टायमिंग इथे लावलेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वरती. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचे आक्रमण केलं राजेश पवारने, ज्याने आता तिसरा षटका खेचलाय ह्या त्याच्या इनिंगचा 6 चेंडूंमध्ये. हो, फुलर लाईनचा बीमर वापरला आणि अजून एक दुधात साखर. सामना टर्न होतो की काय समीर ठाकरे सर. हे षटक किंवा हा चेंडू चांगला मोमेंट बनवू शकतो या सामन्याचा, कारण या ठिकाणी पूर्णपणे गोलंदाज दबाव घेतोय आणि दबाव टाकतोय बॅट्समन मिस्टर राजेश पवार. नाही, इथून सामना टर्न होतो की नाही सांगणं कठीण आहे. मात्र मी म्हणेल आता मोमेंटम टर्न झालाय, जो अगदी आपण पाहतोय की आता फलंदाजी करणाऱ्या महाकाल 11च्या बाजूनं झालेला आहे. आता त्यांच्यावरचा दबाव कमी झालाय. आणखी एक आता फ्री हिटचा बॉल. इथे पुन्हा एकदा संधी असेल फ्रॉम द विकेट. राजेश आणि त्या संधीचं सोडं करणार. बॉटमॅनचा खूप चांगला वापर. बॉल करतोय हवाई सफर. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क, सिक्सर. पवारने ढगपुटी झाली आणि धो धो पाऊस पडतो तो धावांचा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 वरती. जबरदस्त नॉकिंग हिटिंग करतोय राजेश पवार. दुसऱ्या बाजूला आहे मिस्टर हिटमॅन रोहित. तो पाहतोय की राजेश पवार मोठा निबंध लिहू लागलाय. मला कधी संधी मिळणार, मला सुद्धा एखादी कविता लिहायची. परंतु राजेश पवार स्ट्राईक आपल्याकडे राखतोय, जसं त्याने रणनीती दाखवली होती पहिल्या षटकामध्ये आधीच्या शेवटच्या चेंडूची सिंगल प्राप्त केली आणि तेच कारण होतं की त्याला इथे ब्लास्टिंग करायचं आहे. हो, समजदारी, सेन्सेसलेस स्टप, अगदी संवेदनशील कसं खेळायचं हे दाखवत असताना परंतु या ठिकाणी फंबलिंग झालं. अरे बघा, अजून नशिबाची साथ मिळते. नशीब कोणावरती फिदा झालंय. न हरता, न वागता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. याची प्रचिती सविस्तर आपल्याला येते मैदानामध्ये. त्याचं कारण दोन्ही बॅट्समन अगदी या ठिकाणी कठोर प्रयत्न करतायत, परिश्रम करतायत. त्याचंच कारण त्यांना नशीब साथ देते अगदी जोमाने, छान पद्धतीने. धावसंख्या 34 वर. हो, डेफिनेटली. आणि नशीब बहादुरांची साथ देतच असं. या ठिकाणी आपण ते चित्र पाहिलं. जवळजवळ अर्ध्या विकेटवर होता खेळाडू. तिथून असं वाटलं होतं की बाद होणार. पूर्णपणे समीरन बदलून टाकतो की काय. मोमेंटम तर शिफ्ट केलाय, फ्रंट फुटला आणतोय आपल्या संघाला. पुण्याचा राजेश पवारला आत्ता मात्र खाली ठेवला हा चेंडू गोलंदाजाचं. दोन्ही हात डोक्यावरती जातंय की मीच झाला त्या ठिकाणी. कदाचित एसटी मीच झाला की काय असं दर्शवत असताना गोलंदाज मिस्टर भावेश भोईर, ज्याचा हा चौथा चेंडू होता, एक नो टाकला बीमर. 2 षटकार, एक डबल, एक डॉट आणि एक बीमर असा लेखाजोखा आमचे ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला सांगत असताना धावसंख्या असते 34 वरती. पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज भावेश भोईर. भावेशच्या विरोधात चांगले रन्स आलेत आपण पाहतोय. तो यावेळेला जोरदार अपील. यस, इज गॉन. फिंगर अप. आणि इथे आता आनंद साजरा केला जातोय. बिग विकेट, बिग ब्लो फॉर द टीम महाकाल 11. राजेश बॅक टू डग आउट. त्यांनी सुद्धा पाहिलं की राजेश पवार चांगली फटकेबाजी करते, परंतु माझ्याकडे सुद्धा चांगले शस्त्र आहेत. मी सुद्धा माझ्या बॉलिंगमध्ये बदल करेन. बघू शकता हा रिप्ले. चेंज ऑफ पेस केलं होतं. हो, चेंडू अगदी मिडलला पकडलं. प्लम डिलिव्हरी, प्लम LBW. वेल डिसिजन फ्रॉम अंपायर शकील कोटी सर. सुंदर निर्णय दिला, अचूक निर्णय इथे दर्शवला आहे शकील कोटी सरांनी. बरोबर अगदी समोर पकडलं आणि ज्याने इथे अशा उंचावल्या होत्या त्या राजेश पवारला इथे परत धाडलं. भावेश भोईर या गोलंदाजाने चांगला टर्न केलाय, पलटवार केलाय. धावसंख्या 34 वरती. नवीन फलंदाज मिस्टर कुलान मैदानामध्ये रोहितच्या सोबतीला. 4 गडी बाद झालेत.
षटक सुरू आहे ते तिसरं 69 धावांचं लक्ष्य फार अजून मोठं आहे, दूर आहे. अजून 35 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अर्ध्या झाल्यात, अर्ध्या बाकी आहेत असं म्हणा हरकत नाहीये, पण तो अजूनही सामना सोडू नका. राजेश पवार नंतर तुम्ही त्याच्या पालावरती पाऊल ठेवून चांगला प्रयत्न केला पाहिजे. लॉफ केलं तर ऑन साईडला वाडीस लॉंग ऑन कव्हर करेपर्यंत सिंगलची प्राप्ती. लेफ्ट हँड बॅट्समन कडून सिंगल आणि संघाच्या खात्यामध्ये भर होत असताना 35 धावसंख्या 3 षटकांची समाप्ती झाल्यानंतर समीर सर समीकरण बदललंय. 12 चेंडूंमध्ये आता जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. डेफिनेटली इथून आपण पाहतोय की राजेश जेव्हा बॅटिंग करत होता असं वाटत होतं की सहजगत्या महाकाल 11 विजयाकडे जाणार. मात्र आता पुन्हा एकदा त्याची विकेट मिळाल्यानंतर एक आत्मविश्वास आता वाढलाय जे हनुमान संघाचा. 12 बॉलमध्ये आता 34 करायचे आहेत, प्रत्येक ओव्हर मागे 17 धावा. म्हणजेच काय तर 12 बॉलमध्ये किमान 4 मोठे फटके आता इथून खेळावे लागतील कारवेसर हा सामना जिंकण्यासाठी. हो नक्कीच, प्रत्येक षटकामध्ये 17 धावा कुटाव्या लागतील. तुमच्यासाठी राघव माळी काकांनी सुद्धा मोठं बक्षीस लगावलंय. तुम्हाला इथे प्रोत्साहित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, ते आनंद घेत आहेत. बक्षीस लगावत आहेत, तुम्हाला बक्षीस सुद्धा मिळेल. 34 धावांची गरज 2 षटकांमध्ये, 12 चेंडू 34 धावांची गरज. लगोवरचे 3 षटकार जर मारले, लगोवरचे 3 चौकार जर मारले तर तब्बल 1000 कॅच प्राइज फ्रॉम राघव माळी. ही संधी तुम्ही गमाव देऊ नका. आलेल्या संधीचं सोनं करा. जीवनात तुम्हाला सोन्यासारखी संधी अजिबात मिळणार नाही, पण तो आलेल्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. तेव्हा संधी वेळोवेळी मिळत असते. बघायचं आपल्याला डिंग्सबेक मैदानामध्ये. वळी आपण काही क्षण डीजे आमचे सूरजकडे. 12 बॉलमध्ये आता 34 करायचे आहेत. डीजे थोडासा रेस्ट करतोय, हरकत नाही, पण मध्यरात्रीमध्ये ऐकूया डीजे. सध्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहतायत ज्ञानेश्वर मुकादम सर जबरदस्त गुणलेखन करत असताना उदय गोलंदाजी करण्यासाठी येतोय. उदय भोईरला कंटिन्यू ठेवण्यात आलं आणि खरं तर आता नुकतीच भारताचा A1 शो त्यांनी कव्हर केला ज्ञानेश्वर मुकादम यांच्या लेखणीतून. आणि याही स्पर्धेसाठी ते आता आपल्यासोबत जोडले गेलेत. गोलंदाजी करण्यासाठी उदय भोईरला कंटिन्यू ठेवण्यात आलंय. 35 धावा धावफलकावरती. करंट रन रेटचा विचार केला तर 12च्या गतीने धावा जोडल्या जातात, मात्र आता ह्या पुरेशा नाहीयेत. आता 17च्या गतीने धावा जोडाव्या लागतील. हो नक्कीच, पायंडा तर रचून दिला, अक्षरशः प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं राजेश पवारने. आणि त्याच तुमच्या प्लॅटफॉर्मवरती पायंड्यावरती फाउंडेशनवरती तुम्हाला इमारत उभी करायची आहे 69 धावांची, ती केली पाहिजे. जास्त वेळ घेताय, कदाचित तुमचा आता आम्ही अनाउन्समेंट करू, एक फिल्डर आतमध्ये टाकावा लागेल. हो डेफिनेटली आता या पुढच्या मॅचपासून तेच लागू होणार आहे. या आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये जे बदल झालेले आहेत ते इथे अंमलात आणणार आहोत. उदय गोलंदाजी करण्यासाठी आलाय. उदयनं पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 17 धावा खर्च केल्या होत्या. असं वाटलं होतं की सचिन मालीला कंटिन्यू ठेवण्यात येणार, त्यानं 2 धावाच खर्च केल्या होत्या पॉवर प्लेमध्ये. मात्र उदयचा वापर या ठिकाणी करण्यात येतोय. सचिन माली मला वाटतं 40+ कॅटेगरीमध्ये खेळाडू आहे, मात्र गोलंदाजी त्यानं चांगली केली होती, हरकत नाही. 40+ असू द्या किंवा रेग्युलर असू द्या. यावेळेला कुणाल डाव्या हाताचा बॅटर अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा फटका, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पडून पूर्ण केलेत. स्कोर मोज ऑफ द डबल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 37 धावा 37. प्रत्येक चेंडूमध्ये सी द बॉल हिट द बॉल ही नीती वापरावी लागेल बॅट्समनला. हा चेंडू चेंज ऑफ पेस होता, अगदी हाफ वॉली होता, परंतु त्या चेंडूमध्ये पेस नसल्या कारणाने चेंडू मिडल झाला नव्हता, टायमिंग झाला नाहीये. उदय भोईर याचा हा पहिला चेंडू अचूक नियंत्रित असलेला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 37 वर. अजून 32 धावांची गरज. हा सुद्धा लोअर फुल टॉस होता, जागा देत नाही, रूम देत नाहीये, कारण बॉलरला सुद्धा माहिती आहे की आपला फलंदाज आहे ज्याचा आम्ही डावपेच ओळखतोय, जर त्याला रूम दिला तर तो इथे घर करून बसेल, हे नक्कीच गोलंदाज ओळखतोय. आणि त्या कारणाने बॅट्समनला इथे कुठल्याही प्रकारची जागा देत नाही मोठा फटका मारण्यासाठी. सिंगलची प्राप्ती, धावसंख्या 38 वर. इथून आता सिंगल डबलनं मी म्हणेल काम चालणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा राऊंड विकेट. ओ स्विंग अँड मिस. यावेळेला आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्ररक्षक देखील आता गोलंदाजाचा मनोबली वाढवत असताना, कारण आता या सामन्यामध्ये जवळजवळ मजबूत पकड निर्माण करत चाललेत ज्या हनुमान संघाचा विचार केला तर. हो नक्कीच, काही प्रमाणामध्ये राजेश पवारने तो सामना टर्न केला होता आणि पूर्णपणे हलचल निर्माण केली होती. फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये संभ्रमात टाकलं होतं, विचार करण्यास भाग पाडलं होतं. परंतु या ठिकाणी आता बॅट्समन जणू काय सामना सोडतात की काय, का त्याचं बदल ते अजिबात नाही आहे. फुटवर्किंग तुम्हाला करणं गरजेचं आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट,
हलक्या तिथे फक्त चेंडूला दिशा दिली, परंतु आपण जे म्हणतो समीर सर कॉमेंट्री बॉक्स म्हणून तसं जरूर का ऐकत नाहीत की काय फलंदाज. मोठे फटके मारणे गरजेचं आहे. तुम्हाला आता पावलांचा वापर करावा लागेल, हात खोलावे लागेल, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे फटके मारावे लागत आहेत, कारण ती वेळ आता इथे आली तुमच्या समोर. आता तुम्ही स्वतःला न सावरता जोखीम पत्करावं पाहिजे, तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. धावसंख्या सिंगलने फक्त जाऊन पोहोचली आहे 38वर. हो डेफिनेटली, आणि जेवढी मोठी रिस्क असते तेवढा तर मोठा बेनिफिट नफा असतो. त्याच्यामुळे आता गोलंदाज तुम्हाला चुकी करताना दिसणार नाहीये, कारण आता तो नवनवीन एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न, आणि ते बघा एका बाउन्स प्राप्त केला. जेव्हा एखाद्या वेळी तुमच्या बाबतीत सर्व काही चांगलं घडत असतं, दिवस तुमचा चांगला असतो, तेव्हा तुमच्या बाबतीत सर्व चांगलंच होत असतं. आणि ते आपण आता पाहतोय उदयनं या ओव्हरमध्ये चांगला पलटवार करून दिलाय. 9 बॉल शिल्लक आहेत या डावातील, आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी मला वाटतं 31ची गरज आहे. 9 चेंडूंमध्ये 31, म्हणजेच काय तर आता खराब चेंडूंची वाट बघावी लागणार नाहीये, वेळ नाही आता वाट बघण्यासारखी. आता ते चांगले चेंडू खराब करावे लागतील, तेव्हा तुम्ही मॅच मध्ये कमबॅक कराल. 9 बॉल 31. नक्कीच बरोबर उल्लेख केला आपण. आता मी तर म्हणतो की चेंडूची चांबडी काढावी लागेल. चेंडूला रक्त बाबा 8 चेंडू शिल्लक आहे सर, 8 चेंडू शिल्लक आहेत, 4 झालेत. ओके, पुढचा चेंडू गोलंदाज लॉंग रनअप राऊंड द विकेट. हा उचललाय ऑन साईडला, परंतु सेफ शॉट नाहीये, तर झेल टिपला नाही, सोडला जातोय. मोठं नुकसान नाही, मोठा फायदा सुद्धा नाहीये. सामन्यामध्ये फक्त नाट्यमय स्थिती आली. त्याचं कारण की फटक्यामध्ये सुद्धा दम नव्हतं आणि झेल घेण्यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचं परिश्रम नव्हतं. अशा प्रकारे एक चेंडू शिल्लक आहे सर. पंच प्लीज लक्ष द्या, आम्ही सांगतो तुम्हाला. पहिला डबल, त्यानंतर सिंगल धाव, त्यानंतर लगोवरचे 2 डॉट आणि आता डबल. मधला चेंडू कुठला? दोन डॉट, 3 डॉट खेळलेत. ओके, इथे करेक्शन केलं जात आहे, हरकत नाही. चला, षटक समाप्त झालं 4थं. तर प्रेक्षक धावसंख्या इथे महाकाल संघाची अगदी कमी पाहतोय आपण, 40 वरतीच थांबलेले आहे. 69 लक्ष आहे जिंकण्यासाठी, म्हणजे अजून 29 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. समीर सर आता रेकॉर्ड इथे प्रस्थापित करावे लागेल. लागोपाठ 5 षटकार ठोकावे लागतील किंवा 6 मध्ये 5 मारावेच लागतील. हो डेफिनेटली, 6 मध्ये 5 मारा किंवा लागोपाठ 5 मारा, मात्र 5 मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. कठीण समीकरण आहे. सुरुवात मी म्हणेल कुठेतरी खडतर राहिली. महेश शून्यावर बाद झाला, शेखरनं फक्त 1 धाव जोडली. त्याच्यानंतर आपण पाहतोय रोहित शून्यावर बाद झाला, आणि राजेश पवार एकमात्र असा खेळाडू जो लढला होता, जो लढत होता, लढवया वृत्तीनं खेळत होता. तसा खेळ टॉप ऑफ द ऑर्डरच्या बॅटरकडनं अपेक्षित होता, तसा खेळ मात्र त्यांच्याकडून झाला नाही. 6 मध्ये आता 29ची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज आतली कडा घेतली. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर उपस्थित मिळेल, फक्त 1च धाव. सिंगल ना आता स्कोरबोर्ड पुढे नेण्याचा प्रयत्न. 5 बॉलमध्ये आता 28ची गरज, म्हणजे 4 सिक्सर आणि 1 चौकार आला तरी चालेल आता. आता जर तर वितर केला आणि हिशोबाला वेळ अगदी उदाहरण आलंय असं म्हणा हरकत नाहीये. जे आधी झालं नाही ते आता करावं लागेल. आधी फक्त ते राजेश पवारने केलं, ज्याने पॉवरफुल बॅटिंग करून वार पलटवार एकटा लढला होता तो, आणि एकटा नडला होता. जसे आमचे छत्रपती शिवाजी महाराज एकटे लढल्याने नडले होते. हा चेंडू पुन्हा एकदा उंच जातोय, आता सुद्धा रिले झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद. सामना अगदी बॅकफुटला आहे. महाकाल संघाचा विचार करत असताना फ्रंट फुटला आलाय. हनुमान संघ विजयाकडे वाटचाल करत असताना विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यात आलेले आहे. 6 स्टार ग्रुपकडनं आता विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं प्राइज दिलं जाणार आहे, आणि संधी आहे इथून आता तो विकेट टेकर बॉलिंग करू शकतो, रिस्की बॉल टाकू शकतो, कारण आता 4 मध्ये 28 करायचे आहेत समोरच्या संघाला. हो नक्कीच, त्याला आता कळलं की मोमेंटम माझ्याकडे पुन्हा एकदा शिफ्ट झाले आणि आता मला आता जोखीम घ्यायला हरकत नाहीये. मी आता चांगले यॉर्कर वापरेन, चांगले विकेट टेकिंग बॉल वापरेन. तो प्रयत्न इथे करेल का प्रॉपरली बघायचं आपल्याला. जो बॉलर आहे मिस्टर विनय भुईर, ज्याने पहिल्या चेंडूमध्ये 1 सिंगल दिली, त्यात दुसऱ्या चेंडूवरती अगदी विनय भंग केला बॅट्समनचा, ज्याला झेल देण्यास भाग पाडलं. धावसंख्या 41 असताना लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अतुल डोंगरेकडून 3000 रुपये, राघुल माळी साहेबांकडून आमच्या 1000 आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. वा, बक्षाची खैरात आणि ते धावांची खैरात कधी होणार समीर? करणं गरजेची होती सुरुवातीलाच.
यावेळेला आपण पाहतोय थोडंसं खाली राहणारा बॉल. विकेटने देखील आता तिचा रंग दाखवलाय. जसं फ्लड लाईट्स ऑन झाले आपण पाहतोय की एखादा स्पॉट आहे विकेटवर, तिथून एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि हा चेंडू प्रिव्हियस डिलिव्हरीचा आपण विचार केला तर कार्वेसर आपण पाहतोय थोडासा डीप राहणारा बॉल होता. विकेट आता तिचा रंग दाखवत असताना स्कोर हळूहळू पुढे नेलं जाते. मात्र इथून आता विजयाकडे जाईल असं वाटतच नाहीये. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट असंच म्हणूया आपण. हो नक्कीच. काही प्रेक्षक सुद्धा जे आमचे चाहते होते महाकालचे ते अगदी परतीच्या प्रवासाला लागलेत. मैदानामध्ये प्रेक्षक कमी होत चाललेत. पाहू शकता आपण जो तो आता उपवास सोडायला चालले. जणू काय अगदी ते थांबून राहिले होते आपला संघ जिंकेल ते बघण्यासाठी, परंतु महाकालने पूर्णपणे नाराज केलं. या ठिकाणी हा चेंडू नाराज करतोय. स्वैर मारा आहे. शकील कोटी सर सिग्नल देत आहेत वाईट बॉलचा, परंतु वाईड आणि नोनी आता फरक पडणार नाही असं वाटतंय, कारण बॅट्समनमध्ये कुठल्या प्रकारे दमछक दिसत नाहीये. त्यांची बॉडी लँग्वेज आपण विनिंगची पाहत नाही मैदानामध्ये. जी दाखवली होती दमछक मिस्टर राजेश पवारने जी पॉवरफुल बॅटिंग केली होती. धावसंख्या 43वर 26 धावांचा पाऊस पडावा लागेल. 2005चा जो पाऊस पडला होता तसा पाऊस पडणार नाही, त्याचं कारण अचूक मारा करते गोलंदाज आणि डायरेक्ट हिट सुद्धा केला होता. हो थ्रोच्या माध्यमातून धावा मिळत नाहीत, धावा घेत नाही, त्याचं कारण की सामना सोडण्यात जमा आहे आणि आता तो मोमेंटम नाही राहिला. काही चमत्कार, काही मोठे पराक्रम झाले, मिरॅकल्स घडले. बॉलरकडून जर काही चुका झाल्या तर सामन्यामध्ये पुण्याचा रंगत येईल, परंतु त्या जरतरच्या गोष्टी आहेत. आपण प्रत्यक्षात पाहतो की अगदी बॅकफुटवरती आहे महाकाल टीम. आजच्या दुसऱ्या सामना हा पाहतो आपण, जो विजय संपादित करेल. जय हनुमान टीम जो विजयाकडे वाटचाल करतोय. 44 धावा, अजून 25ची गरज. तर मच्छिंद्र या सामनावीर 12 चेंडूंमध्ये 26 धावांचा धोधो पाऊस, यामध्ये 2 उत्तुंग षटकार, 2 सुंदर चौकार समाविष्ट. आपण आपल्या व्यासपीठावरती सुद्धा टीव्ही स्क्रीन पाहू शकता. आमच्या पाहुण्यांसाठी स्कोररसाठी सुद्धा स्क्रीन आहे आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. छान पद्धतीने इथे मॅनेजमेंट आणि चांगलं आम्हाला सपोर्टिंग आहे प्रिन्स मूवीजचं. त्या कारणाने ही टुर्नामेंट अगदी लोकप्रियतेचं उंच शिखर गाठू शकतं. पाहू शकता आपण आपल्या ह्या टी व्ही स्क्रीनवरती आमचे पाटील साहेबसुद्धा आहेत, जे जय महाराष्ट्र धामणगावला नेहमी पुढे घेऊन जात असतात. आणि आता पुढे येत असताना मिस्टर मच्छिंद्र भोईर आपल्या व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅच, हिरो ऑफ द मॅच. सुंदर टी शर्ट्स ज्याला आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते देऊया. सुंदरजी भोईर काका आपला शुभ हस्ते मच्छिंद्रला हा DPL साठी टी शर्ट्स द्या. पाहू शकता आपण टी शर्ट स्पॉन्सर्ड फ्रॉम किरणजी शिंगोळे, अनिलजी आत्माराम पाटील आणि सचिन मारुती माळी. येस, आणि स्वीकारतोय मिस्टर मच्छिंद्र भोईर त्याच्या तुफानी खेळाबद्दल. वेल बॅटिंग फ्रॉम यू मच्छिंद्र. आणि संतोषजी पाटील यांच्या शुभ हस्ते या मेडल मच्छिंद्रसाठी. 26 धावांचा पाऊस पडला, 2 षटकार, 2 चौकार आणि ट्रॉफी सुद्धा मिळेल मच्छिंद्र तुम्हाला. सामनावीरची ट्रॉफी, 3 बक्षीस आहेत प्रत्येक सामनावीरला. ट्रॉफी स्पॉन्सर फ्रॉम निलेश पंढरीनाथ चोरगे. नितेशजी आपण या. आपले पाहुणे नितेश त्यांच्या शुभ हस्ते मच्छिंद्र. अगदी ज्यांना आनंद गगनात मावत नाही असं वाटतंय त्यांनाही बोलावंसं वाटतंय. 2 मिनिटं घेऊया आपण मच्छिंद्रची. कसं वाटतं मच्छिंद्र हा स्वीकारताना सामनावीर? सर खूप आनंद वाटतोय आणि माझी फर्स्ट मॅन ऑफ द मॅच आहे. लाईव्हमध्ये मी पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच घेतोय आणि 5 वर्षानंतर मी बॅटिंग करतोय. सर मी